हाय हॅलो नमस्कार. मी निकिता. स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे निकिता सरोसे. तर आजची सुरुवात ब्लॉगची आहे. मी तुम्हाला दोडक्याची चटणीची रेसिपी दाखवणार आहे. तर पूर्ण व्हिडिओ स्किप न करता बघा. लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा, सपोर्ट करा. तर चला बघूया आपण दोडक्याची चटणीची रेसिपी. तर हे दोडके आहेत, मस्त असे कवळे लुसलुशीत आहेत. आमच्या इकडं गुरुवारचा बाजार असतो ना, त्या बाजारात आणलेले आहेत. पण आज मी शनिवार आहे तेव्हा करते. तर छान स्वतः या दोडक्याला आपण वरचं हे ज्या शिरा आहेत ना, अशा पूर्ण काढून घ्यायच्या. अशा प्रकारे तिन्ही दोडक्याच्या काढून घ्यायचे. आमच्या दोडक्याची भाजी खात नाहीत, पण अशी चटणी केली ना आवडीने खातात. दोडक्याची भाजी केली की मला एकटीलाच खावी लागते. शिरा काढून धुवून घ्यायचा, पूर्ण शिरा जातात त्याच्या. नंतर याला तुमच्याकडे जर खलबत्ता असेल तर खलबत्त्यात किंवा आपल्या बेलण्याने असा थोडा चेचून घ्यायचा. अशा प्रकारे बारीक चेचायचा. थोडा सगळं वाटून घेतलेला आहे, छान असं टिचून घेतलेलं आहे. त्यात आपण दोडक्याची चटणी करण्यासाठी हिरवी मिरची आणि थोडस मीठ टाकून वाटून घ्यायचंय. आमच्या सानू मॅडम आल्याशिवाय कुठली रेसिपी पण होत नाही आणि तू कुठलं काम पण होत नाही. काय नाहीये, आपलं फ्रीज आहे. फ्रीज आहे. फ्रीज आहे. तू आता आंघोळ दिलीस? हे दोडक्याची भाजी आहे. दीदी आहे. किचन आहे. किचन वाटताची फरशी आहे आपल्या. हे आमच्याशी सगळे प्रश्न विचारून झाले का मग आम्ही शांत बसतो. मिक्सरच्या भांड्यामध्ये हिरवी मिरची आणि लसूण टाकलेले, आता थोडस मीठ टाकून वाटून घेते. हे असं बारीक करून घ्यायचं. कढईमध्ये तेल टाकायचं, म्हणजे आपल्याला भाजीला जेवढं लागतं ना तेवढं टाकायचंय. होते तोपर्यंत इकडं मी टोमॅटो चिरून घेते. आणि तेल गरम झालं की मोहरी टाकायची. मोहरी तडतडली की मग जिरे टाकायचे. चिरलेला टोमॅटो टाकायचा घ्यायचा. असं टोमॅटो छान मऊ होऊ द्यायचं एकदम. असं पण हे वाटलेली हिरवी मिरची लसूण मीठ टाकायचं याच्यामध्ये. हिरवी मिरची वगैरे सगळं तेलामध्ये छान तळू द्यायचे. नंतर थोडीशी हळद टाकायची त्याच्यात. अशा प्रकारे परतून घेऊन नंतर त्याच्यामध्ये आपला हा ठेचलेला दोडका टाकायचा. असं छान एकदम मिक्स करून घ्यायचा. याच्यामध्ये पाण्याचा एक थेंब पण नाही टाकायचा. बिना पाण्याचं ह्याला वाफेवर शिजू द्यायचं. तर आपण शेंगदाण्याचं कूट टाकूया. नंतर चवीपुरतं मीठ टाकायचं. वाटणामध्ये मीठ टाकलं असल्यामुळे थोडंसंच टाकायचं. तर वाफेवरती ह्याला 5 ते 10 मिनिटं शिजू द्यायचं छान. आधी मध्ये हलवत राहायचं. अशा अधून मधून आपल्याला झाकण काढून बघा कसं छान असं तेल सुटलेलं आहे भाजीला. हलवायचं. दोडका शिजू द्यायचा चांगला. शिजते तोपर्यंत बघूया भाकरी करून घ्याव्या. पण आता भाकरी बनवते. मस्त आपण झाकण काढून बघूया. छान असं आपली दोडक्याची भाजी शिजलेली आहे.
ही भाजी दोडक्याची चटणी भाकरी चपाती सोबत छान लागते. दोन्ही सोबत तुम्ही भाकरी पण करू शकता आणि चपाती पण करू शकता. त्याच्यावर नंतर ना चटणी शिजलेली आहे त्याच्यामध्ये थोडीशी वरून कोथिंबीर टाकायची. ती गरम गरम भाजी चपाती किंवा भाकरी सोबत खायची. भाजी झाल्यानंतर ना मी इथं भाकरी करायला घेतलं. मग पीठ चाळून घेतलं आणि पिठामध्ये थोडंसं पाणी टाकून छान असं पीठ मऊ असं मळून घ्यायचं. एकजीव होईपर्यंत पीठ छान असं मळायचं, तरच भाकरी छान होते. आणि मग इथं भाकरी अशी गोल थापत होते. एकदम छान अशा मला भाकरी जमतात. एकदम पीठ एकजीव आणि एकसारखं मळलं ना छान असं की त्याच्यामध्ये कुठलीही गाठ न ठेवता पीठ जर मळलं तर आपली भाकरी एकदम व्यवस्थित आणि छान फुगते पण छान अशी. मग भाकरीला तव्यावरती टाकल्यानंतर ना छान सगळीकडनं एकसारखं पाणी लावून घ्यायचं. जास्त पाणी टाकायचं नाही जेणेकरून भाकरी गिळगिळी होते, त्यामुळं पाणी थोडंसंच टाकायचं. मग पाणी सुकलं की मग भाकरी पलटी करून घ्यायची. नंतर ती हळूहळू सगळीकडनं अशी व्यवस्थित शेकायची आपण बघायची. नंतर ना मग अशी पलटी करून टाकायची. तर बघू शकता तुम्ही भाकरी किती छान फुगलेली आहे, अशी टम्म एकदम फुगलेली. सगळ्यात छान अशा भाकरी तयार आहेत. आता मी माझ्या मिस्टरांना जेवायला वाढते आणि त्यांचे रिॲक्शन बघू आपण दोडक्याच्या चटणीची आणि भाकरीची. दोडक्याची चटणी आणि भाकरी खाऊन सांगा मला कसं झाले ते. मस्त झाली. छान झाली हो आला खा. ए मामा सानूचं आमच्या असं काय नसते की मला हे खायचं ते खायचं. असलं जे देत ते खाती, भाजी भाकरी भात काहीही खाती. जे आपण जे जेवतो तेच जेवते ती. आणि इथं बघा ती खूप माशा, आणि इथं बघा ती आमच्या घरामध्ये पावसाच्या ह्यानी ना खूप माशा आल्या. तर ती माशा कशा मारतीये हे बघा हे बघा हे बघा हे बघा हे बघा माशा मारते. सानू सापडली का एक माशी. नंतर ना 5 वाजता असा थोडासा चहा घेतला. आता बाहेर थोडा पाऊस चालू होता. मग पावसामध्ये चहा एन्जॉय केला. सानू आणि तिचे पप्पा भाजीला जायला निघाले तर सानू त्यांच्या आधी पुढे चालली होती. दूध आणायला भाजीला भाजी आणा मला खाऊ आणते का. इकडं पण इकडं काय आणती काय आणती भाजी आणते खाऊ बी आणते अजून काय आणते चिक्कू आणते. आजच्या पुरतं एवढंच आहे. व्हिडिओ आवडलास तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा.